रविवारी रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने मुंबई आणि ठाणे शहर परिसराला झोडपून काढलाय। या पावसाने भांडूप आणि कुर्ला रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे मार्ग पाण्याखाली गेले। त्यामुळे सोमवारी सकाळीच कामावर निघालेल्या प्रवाशांना आपण मिळेल त्या लोकलने मुंबईत कामाच्या पहिल्याच दिवशी पोहोचू असे वाटले, पण कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी, ठाकुर्ली, टिटवाळा या रेल्वे स्थानकांमध्ये आल्यानंतर प्रवाशांना मुंबईला जाणाऱ्या लोकल आणि येणाऱ्या लोकल प्रवाशांनी खचाखच भरलेले असल्याने बहुतांश प्रवाशांनी नाके मुरडत घरी जाणे पसंत केले। सोमवार कामाचा पहिला दिवस, त्यामुळे प्रत्येकाची कामावर जाण्यासाठी लगबग। पहिल्याच दिवशी पाऊस असला तरी वेळेत पोहोचू या विचाराने घराबाहेर पडलेल्या कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा परिसरातील नोकरदार सकाळी 7:30 ते 8 वाजण्याच्या दरम्यान आला। त्यावेळी त्याला लोकल अनियमित वेळेत धावत असल्याचं दिसलं। सकाळी 6:13 मुंबईला जाणारी बदलापूर लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी 9:45 आले। अनियमित वेळेत लोकल धावत असल्याने या लोकल प्रवाशांनी तुडुंब भरून येत आहेत। त्यामुळे या लोकलने ठाणे मुंबईपर्यंतचा प्रवास कसा करायचा या विचाराने प्रवासी, विशेषतः महिला प्रवासी सुरुवातीला कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटावर येणाऱ्या लोकल सोडून देत होते। मागून येणारी लोकल तरी कमी गर्दीची असेल असा विचार करून सकाळी 7:30 वाजल्यापासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत प्रवासी रेल्वे स्थानकांमध्ये कमी गर्दीच्या लोकलची वाट पाहत उभे होते। प्रत्येक लोकलला प्रवासी दरवाजा लोकलमधील मधल्या सांधेजोडमध्ये उभे राहून प्रवास करत होते। रेल्वे स्थानकातच सकाळचे 10 वाजल्याने आता कार्यालयात जाऊन करणार काय? पुन्हा संध्याकाळी मुसळधार पाऊस आला तर परतीच्या प्रवासात अडकायला नको। जाणारी लोकल कुर्ला येथे अनिश्चित काळ थांबून राहिली तर काय करायचे? अशा अनेक विचारांनी बहुतांशी रेल्वे प्रवाशांनी, विशेषतः महिलांनी नाके मुरडत घरी जाणं पसंत केलं। टिटवाळा, आसनगाव, कसारा आणि बदलापूरकडून येणाऱ्या अनिश्चित वेळेतील लोकल प्रवाशांची तुडुंब भरून येत असल्याने ठाकुर्ली, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकातील प्रवाशांना लोकलमध्ये चढणे शक्य होत नव्हते। महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शाळकरी विद्यार्थी लोकलमधील गर्दीत चढता येते का याची चाचपणी करत होते, पण त्यांचेही दमछाक होत होते। अनेक विद्यार्थी पहिल्याच दिवशी महाविद्यालयात जाता येणार नाही या विचाराने चढफडत होते। काही दर्दी प्रवासी मात्र लोकलने प्रवास करता येणे शक्य नसल्याने आपल्या घरी असलेल्या दुचाकी काढून रस्ते मार्गाने मुंबई आणि नवी मुंबईत साथीदारासह प्रवास करत होते। ओला, उबर चालकांना मागणी वाढली होती। काही नोकरदारांनी आपली खासगी वाहने बाहेर काढून नोकरीच्या ठिकाणचा प्रवास सुरू केला होता। एका वेळी ही वाहने रस्त्यावर आल्याने रेतीबंदर रेल्वे फाटक आणि शिळफाटा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती। असा जो उशीर झाला, काल आम्ही सकाळी 6:30ला तिथून बसलो नाशिकहून, तर इथे यायला 8:30 वाजले होते। आज काय परिस्थिती आहे? आणि आज आता 6 वाजेपासून इथं आहे, अजून गाडींचा कुठलाच पत्ता नाही। स्टेशनवरती 1.5 तासापासून नाशिक। 3 घंटे से खड़े हैं इधर। सोलापुर से आए, लखनऊ जाना है। क्या बताइए? अभी देर से बता रहे गाड़ी। सचिन।